4 ओळी वाचल्या की 5व्या ओळीला पुस्तक कुठं आहे हा कुठं आहे कळत नाही. आर यू क्लिअर? थँक्यू सो मच. आजकाल डॉक्टर लोक पण सांगायला लागले, सल्ला देतात, झोप येत नाही, तो एक पुस्तक काढतो, म्हणतो हे वाच. पुस्तक कव्हर बघितलं त्याला झोप येते. आर यू क्लिअर? आणि अशा माणसाचं आयुष्यच एक दिवस झोप, हे विसरायला नको. आर यू क्लिअर? सो इफ यू वॉन्ट टू अचीव्ह अ रिअल सक्सेस इन युअर लाईफ, जर आपल्याला मोठं यश मिळवायचं असेल तर स्वतःला सारखं अपडेट करणं गरजेचं आहे. किती लोक रोज एखाद दुसरी मोटिवेशनल अभ्यासातली सीडी बघतात, पुस्तक नाही तर सीडी. आणि म्हणून मी नेहमी सांगतो, सिंह तो सिंह असतो. बरेच लोक म्हणतात हार्डवर्क करून सक्सेस मिळतं. हा, हार्डवर्क पाहिजे, पण ते हार्डवर्क कुठल्या क्वालिटी न करता ते पण तेवढंच महत्वाचं आहे. आणि बरेच लोक इथे इन्व्हेस्टमेंट न केल्यामुळं गधा मजुरीत आपला आयुष्य घालवतात. आणि आयुष्य काय असतं हे न जगता जातात आणि म्हणतात मी जगलो. and they become live a compromised life. Are you clear? सगळ्यांना समजलं? Shall we go ahead? आणि यासाठी आपल्याला काय करावं लागेल? यासाठी there are 3 zones of life. 3 झोन्स आहेत आयुष्याचे. पहिला आहे कम्फर्ट झोन. कम्फर्ट म्हणजे एकदम असे काय लोक तर मीटिंग मध्ये बसतात बरोबर, म्हणजे इकडे 4 इकडे 4 मागे 4 पुढे 4 पाहिजे त्यांना. कम्फर्ट झोन. पुढे बसायला डेअरिंगच करत नाही. सगळं कम्फर्ट पाहिजे. त्याला 8 तास झोप पाहिजे, मिळाली तर 9 तास अजून चांगली. आर यू क्लिअर? आणि हे सगळं करून त्याला पैसा पाहिजे, आणि असं कधी होत नसतं. आर यू क्लिअर? तो आपल्याला जर पुढे जायचं असेल तर कम्फर्ट झोन मधून आपल्याला ग्रोथ झोन मध्ये जायला लागेल, ज्या ठिकाणी आपला ग्रोथ असतो. आणि यासाठी आपल्याला आपल्या सवयी बदलाव्या लागतील, आपल्यावर काम करावं लागेल, आपल्या ज्ञानामध्ये भर घालावी लागेल, आपले स्किल वाढवावे लागतील. आणि हे जे लोक करू शकले ते लोक स्वतःचं आयुष्य एका वेगळ्या लेवलवर नेतात. तुम्हाला माहिती नाही मित्रांनो, हा आमचा 5वा दिवस आहे. मी रोज कंटिन्युअसली बोलतोय. इथे काही मंडळी बसलेली आहेत जी आम्हाला 4-5 वर्षापासून ओळखतायत. त्यावेळेला महिना आम्ही फिरायचो, महिन्यातून 2 किंवा 3 ट्रेनिंग व्हायचे. पण आजची अवस्था सांगतो, आज महिन्यातून, आता जून आपला चालू आहे, जून मधले 26 दिवस पॅक आहे. उद्याचा एकच दिवस रिकामा आहे, परापासून परत 5 दिवस एलडीपी आहे. 5 दिवस 2 वेगवेगळ्या कंपनीचे. and that is how we are working so hard. कारण आम्ही हा झोन सोडलाय. गायकवाड, what time we have reached to home? काल किती वाजता पोहोचलो? परवा दिवशी 3:30 मॉर्निंगला फॉर अ प्रोग्राम ऑफ 12 hours. काल एक प्रोग्राम होता विजन फ्रेमवर्क, सकाळी 9 ते रात्री 9. त्याच्या अगोदर 2 दिवस एलडीपी होता, त्याच्या अगोदर 2 दिवस एलडीपी होता. उद्या 1 दिवस गॅप आहे. उद्या डायरेक्टरच्या मीटिंग आहेत ऑफिसमध्ये. परवा परत एलडीपी आहे. उद्या रात्री आम्ही परत निघणार लोणावळ्यामध्ये. 21-22 20-21 परत 22-23. कंचान सर, कॅन यू शो देम द कॅलेंडर? आजकाल तुम्ही जर डेट मागितली तर घनश्याम सर आमचे एमडी आहेत, डेट आता ऑगस्टच्या बुकिंग चालू आहे. वाय आय एम गिव्हिंग एक्झाम्पल? कारण इथं काही लाईव्ह मंडळी बसलेली आहेत ज्यांनी आम्हाला 4 वर्षापूर्वी बघितलं होतं, आमची मेहनत बघितली होती. यस सर नो? 4 वर्षापूर्वी आमच्याकडे एक डीव्हीडी दाखवायला नव्हती लोकांना, एक डीव्हीडी, नॉट अ सिंगल डीव्हीडी. वी हॅव स्टार्टेड विथ संघर्ष. 12 तास आम्ही बोलतो, त्याच ट्रेननी बोलतो. तुम्हाला वाटणार नाही की हा माणूस रात्री 2 दिवस झोपला असेल. आणि आज मित्रांनो 32 डीव्हीडी आमच्या लाईव्ह मार्केटमध्ये आलेले आहेत. 32 डीव्हीडी. दॅट इज अ कमिटमेंट. ह्या प्रोग्रामला आम्ही मार्केटिंग कधीच करत नाही. ही कमिटमेंट आहे आमची. 2016 पर्यंत आपल्याला या इंडस्ट्रीला 100 डीव्हीडी द्यायचे. दॅट इज हाऊ वी हॅव डिक्लेअर्ड, अँड दॅट्स वाय वी आर वर्किंग सो हार्ड. आर यू क्लिअर? म्हणून आम्ही आमचा कम्फर्ट झोन सोडलेला आहे, आणि वी हॅव केम इन द ग्रोथ झोन. ग्रोथ झोन आतमध्ये आल्यानंतर पुढे एक झोन येतो, पॅनिक झोन.
आता त्यामध्ये आता आमची एंट्री होतीये पॅनिक झोन मध्ये. मग आपल्याला असं वाटायला लागतं एकट्या बाजूबाई किती वेळ बोलणार, आपल्याला लोक त्या काय लागतील. yes or no? So in the panic zone we have planned around 10 trainers in the winners club. Gaurav sir is one of them. Are you clear? आणि आपल्या आयुष्यात हेच होतं. 10ची टीम असते तोपर्यंत सगळं ठीक असतं. 100ची होईपर्यंत आपला ग्रोथ झोन असतो. पण ती जेव्हा 1000ची होते तेव्हा मग आपल्याला वेळ मिळत नाही, जेव्हा पण वेळ मिळत नाही. yes or no? आणि यासाठी महत्वाचं असतं डुप्लिकेशन, यासाठी महत्वाचं असतं लीडरशिप, यासाठी महत्वाचं असतं लोक तयार करणे, लोकांना एज्युकेट करणे. आपल्यासारखे चार्जर आपल्या टीम मध्ये पाहिजे. जर आपण बॅटऱ्या तयार केल्या ना, तुमचा चार्जर डिस्चार्ज होऊन जाईल. यू गॉट द कन्सेप्ट? आणि यासाठी असतं एज्युकेशन, यासाठी लागतं एज्युकेशन. समजतंय? पुढे जाऊया, चलिये. आणि यासाठी आज महत्वाची गोष्ट आपल्याला केली पाहिजे. आपण कम्फर्ट झोन मध्ये बसतो. पाऊस येतोय, कशाला जायचं ट्रेनिंगला, राहू दे. कशाला जायचं मीटिंगला, राहू दे. पाऊस आहे बाहेर, मीटिंगला जाऊन काय करू. आणि जो पॉवरफुल व्यक्ती असतो ना, जो ऍक्च्युअल लीडर असतो ना, जो ऍक्च्युअल सेल्समन असतो ना, तो विचार करतो यार पाऊस आहे म्हणजे कस्टमर शक्यता आहे घरी सापडेल सांगू, आणि म्हणून तो मीटिंगला जातो. यू गॉट द कन्सेप्ट? हे झालं पॉझिटिव्ह थिंकिंग. कारण तो कम्फर्ट झोन सोडतो आणि म्हणून त्याला सक्सेस मिळतं. आणि त्याला सक्सेस मिळालं ना, लोक काय म्हणतात का, अरे तू तर काय लकी आहे ना, काय लकी, माझाच जन्म बहुतेक अमावस्येला झालाय. यू गॉट इट? आणि लोक तो लकी आहे म्हणतात, त्याच्या सक्सेस साठी लोक टाळ्या वाजवतात. पण माय डिअर फ्रेंड, त्या सक्सेस साठी त्यानं किती रात्र लागलेले असतात, त्याची किती मेहनत असते हे जग कुणी बघत नसतं. आर यू क्लिअर? बिकॉज पीपल वॉन्ट रिझल्ट. समजला कन्सेप्ट? आणि हा रिझल्ट जो जगाला देतो ती माणसं आयुष्यात मोठी होतात. मग आज स्वतःला एक प्रश्न विचारा की व्हॉट एक्झॅक्टली इज मिसिंग इन माय लाईफ. माझ्या आयुष्यात असं काय मेसअप आहे, त्याचा जरा आपल्याला अभ्यास केला पाहिजे. पुढे जाऊया, चलिए आगे बढ़ते हैं. यासाठी आज आपल्याला रिस्क घ्यावी लागेल. आज आपल्याला गर्दीतून बाहेर पडावं लागेल. याचा नो, ही दुनिया आहे. 97% people are here. Only 3% people are here. सगळ्यांना माहिती असेल हा रेशो, राईट? 97% लोकांच्याकडे जेवढा पैसा आहे ना, 97% तेवढा पैसा 3% लोकांच्याकडे. आणि आपण ट्रेन मध्ये तिकीट काढू का नको विचार करतो. थिंक ऑन दॅट सिरियसली. याचे दोनच अर्थ होतात. एक तर जेव्हा आपल्यावर डू ऑर डाय सिच्युएशन येते तेव्हा काही मंडळी खचून जातात आणि कॉम्प्रोमाइज आयुष्य जगायला सुरुवात करतात. बास झालं, मला मार्केटिंग काही जमत नाही, मला काही जमणार नाही, बाबा लोकांच्या घरी जाणं जमणार नाही, लोकांना प्रोडक्ट विकणं जमणार नाही, त्यापेक्षा नोकरी बरी. आपलं नवरा जायचं, 3 लाख निघायचं, सांगायचं तू जाऊन तिथं सही बाबा मस्टरवर साईन कर. आर यू क्लिअर? आणि असं कॉम्प्रोमाइज लाईफ हे लोक जगायला लागतात. किंवा काही लोक उलटी असतात, त्यांच्यावर जेव्हा अशी परिस्थिती येते तेव्हा ते शपथ खातात की साला कुत्र्यासारखं आयुष्य जगायला मी आलेलो नाही. आणि मग ते रात्रंदिवस मेहनत करतात आणि स्वतःला एका मोठ्या लेवलवर घेऊन जातात. तुम्हाला आज प्रश्न विचारताय मित्रांनो स्वतःला, ह्या दोन्ही पैकी मला काय करायचं? व्हॉट एक्झॅक्टली आय वांट टू डू. आर यू क्लिअर? पुढे जाऊया, चलिए. आणि यासाठी आम्ही नेहमी सांगतो, इफ अ मॅन हॅजंट डिस्कवर्ड समथिंग दॅट ही विल डाय फॉर, ही इज नॉट फिट टू लिव्ह. ही इज नॉट फिट टू लिव्ह. मी कशासाठी मरणार हे ज्यानं अजून ठरवलं नाही ना, तो जगतच नाही ऍक्च्युअली लाईफ. आता मी एक प्रश्न विचारतो म्हणजे तुम्हाला कळेल. तुम्ही रोज सकाळी का उठता? कळतं मला, तो त्याचं मौन मला उत्तर देते. हा काय म्हणतो माहित का, झोप पूर्ण झाली म्हणून उठतो.
You can't. रात्री मेलं नाही म्हणून उठतो. पीपल गिव्ह सच काइंड ऑफ पेन. ते काय आहे, नाही उठावंच लागतं. सीधा आन्सर, उठावंच लागतं. नाही उठलो तर बायको म्हणते उठ. ही 1.5-2 पोरं तुझीच आहेत, जा गेलो ना शाळेत. आणि ते बिचार जात आपलं माझ्यासारखं दिसतंय, काय करू. यू गॉट. दॅट्स वाय पीपल आर गेटिंग अप एव्हरी डे. जोपर्यंत आपण आपला उठण्याचा पर्पज फिक्स नाही करत, तोपर्यंत आपण मोठं बनू शकत नाही. राईट. गायकवाड सर, गायकवाड माझे असिस्टंट आहेत. तुम्ही रोज सकाळी का उठतात? म्हणजे काय मराठीमध्ये? तुमचं शिक्षण काय झालं बाय द वे? 9th वाला माणूस इंग्लिश बोलतो आमच्या. जे लोकांना सक्सेसफुल बनण्यासाठी ते रोज सकाळी उठतात. घनश्याम सर, वाय आर यू गेटिंग अप एव्हरी डे? Thank you so much, sir. Thank you. And this is why we are getting up. पण 4-5 वर्षापूर्वी जर तुम्ही आम्हाला हा प्रश्न विचारला असताना आम्हाला देखील माहिती नव्हतं की 300 कोटीची कंपनी आम्ही बनवू शकतो. की 300 ने 3 कोटी नव्हे 30 लाख इथं मुश्किल होती. पण आयुष्यात जर मोठं बनायचं असेल तर एक नियम आम्हाला सापडला. तो नियम आहे सातत्य. तुमचं काय पाहिजे? सातत्य पाहिजे. काय पाहिजे? सातत्य पाहिजे. काय पाहिजे? सातत्य पाहिजे. आता तुम्ही मला इथे लाईव्ह आता ऐकताय ना. आता थोड्या दिवसानंतर आमचा एक प्रोजेक्ट आम्ही लॉन्च करतोय. ह्या जगातले सगळे लोक ह्या 32 DVD त्याद्वारे ऑनलाईन मला ऐकू शकतील. हा प्रोजेक्ट आहे. त्यांना इकडे यायची पण गरज नाही. आर यू क्लिअर? आणि हे सगळं कधी होतं? जेव्हा कन्सिस्टन्सी असेल. कन्सिस्टन्सी असेल, काम सातत्यानं असल्यामुळे तर माणसं मोठी बनतात. आम्ही अशी बरीच लोक बघितलीत जी फक्त आपल्या इंडस्ट्रीमध्ये थांबली, कन्सिस्टन्सीनं थांबली, मेहनत घेतली, शिकले आणि यांच्या आयुष्यात एक दिवस असा आला की यांचे एकदम चांगली झाली. सच काइंड ऑफ पीपल वी हॅव सीन. त्यातल्याच एका व्यक्तीला तुम्हाला ऐकायचं आहे. ऐकायचं आहे, लाईव्ह ऐकायचं आहे. लाईव्ह त्या व्यक्तीची परिस्थिती काय होती आणि त्या परिस्थितीमधून त्या व्यक्तीनं काय फ्युचर घडवलं ऐकायचंय. ऐकायचंय. सो जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपले ग्रेट लीडर रामा सर. रामा सर, मोस्ट वेलकम. रामा सरांसाठी एकदा जोरदार 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 टाळ्या झाल्या पाहिजेत. जोरदार टाळ्या. नमस्कार. नमस्कार. मेरा नाम रामचंद्र, बेसिकली फ्रॉम कर्नाटका. Qualification mechanical engineer. At present, I am working on network marketing company. नाम नहीं बोलने. Actually, सर ने जो बताया 101% हो के राइट. दोस्तों, मुझे जब तक ये कंपनी में बिग विनर्स क्लब में आके मैं ट्रेनिंग किया नहीं है, वहाँ तक मुझे लोगों के सामने बात करने का डेरिंग नहीं था. ये कंपनी में काम शुरुआत करीबन 3-4 महीना हो गया. इनकम नहीं है. 10,000, 15,000, 20,000. क्योंकि लोगों के सामने बात कैसे करना मालूम ही नहीं था. 10 लोगों के सामने आता है एकदम डरता था. मैंने टंग पकड़ता था मुझे, क्योंकि एक तरफ से लैंग्वेज का प्रॉब्लम, हिंदी परफेक्ट आता नहीं है, मराठी बिल्कुल नहीं था. लेकिन एक बात मुझे याद था कि नेटवर्क मार्केटिंग बुक एक इंडस्ट्री है, वहाँ पे कोयला भी हीरा बन सकता है. बना के दिखाया मैंने. दोस्तों, आज मैं बाहर का लैंग्वेज का प्रॉब्लम्स, मैं नेटवर्कर नहीं था, मैं मोटिवेटर नहीं था,
मैं ट्रेनर भी नहीं था। ये जो कंपनी में मैं भी काम कर रहा हूँ वो कंपनी का अभी तक किसी ने, मैं जो इनकम किया अभी तक किसी ने क्रॉस नहीं किया। पक्का 2 साल में वो कंपनी में मैंने 4 करोड़ रुपए कमाया, 4 लाख 100 करोड़। आज मेरा मंथली इनकम है वो कंपनी में 24-25 लाख प्लस पर मंथ। इसी बिकॉज ऑफ दी बासुमणि सर। ये वो कंपनी में ज्वाइन होने के बाद एक 5-6 महीने के बाद सर के मेरे मुलाकात हो गया। सर ने ऐसा कंपनी में आया था, ऐसा है कि लोगों को ट्रेनिंग देने के लिए ट्रेनर उसका कीमत पूछा 1 लाख रुपीज़। वो देख के मैं घबरा गया क्योंकि मेरा 4 मंथ का भी इनकम नहीं था, लेकिन मुझे सीखने का था। तो सर से मैंने प्राइवेट बात किया, सर मुझे सीखने का इंटरेस्ट है, मैं सीखूंगा, लेकिन कंडीशन है कि इन केस अगर मैं नहीं सीखा तो मुझे पैसा चाहिए, बराबर ना। सर ने बोला ठीक है, कुछ प्रॉब्लम नहीं, अगर आपने यहाँ पे नहीं सीखा तो 101% आपका पैसा वापस देता हूँ मैं। यही कंडीशन के लिए मैंने वहाँ पे ज्वाइन किया, पैसा दे दिया, लेकिन अंदर से डक डुक। कभी मैं ट्रेनिंग के लिए गया था, ऐसे स्टेज में कभी माइक मेरे हाथ में मिला ना, माइक छोड़ के मैं भाग गया था। सर मुझे आपका पैसा भी नहीं चाहिए, छोड़ दो मुझे। दोस्तों आज 5-5 हज़ार लोगों के सामने बात करता हूँ, 10,000 लोगों के सामने बात करता हूँ। पिछले 13 मई को 18,000 लोगों के सामने बात की है मैंने। आज लगातार 15 मिनट 20 मिनट आधा घंटा मैं बात करता हूँ। हाँ, दिस इज बिकॉज ऑफ ओनली बासुमणि सर एंड ट्रेनर का प्रोग्राम ट्रेनिंग, एंड ऑल्सो आई हेल्प टू मिस्टर गंथम सर एंड ऑल्सो मिस्टर गौरव सर। सब लोगों ने मुझे इतना हेल्प किया। अगर इन केस मेरे लाइफ में ये चांस नहीं मिल जाता ना, तो आज मैं यहाँ तक नहीं पहुँच सकता। हाँ, कमाता था 15,000 20,000। सो आज जो कमा रहा हूँ मैं 25 लाख 24 लाख 20 लाख 22 लाख नहीं कमाता था। दोस्तों मेरा एक विनंती है, यहाँ पे आई थिंक स्पीकर बैच हैं सर, स्पीकर बैच बोल के एक 4 दिन का प्रोग्राम है, 4 दिन का ट्रेनिंग है, वहाँ पे आप ज्वाइन करिए। सेकेंडली 5 डेज का दिस इज नोन एज ट्रेनर, आई थिंक 65-70 समथिंग 18 जुलाई के है ना सर। आप जो ज्वाइन करिए 101% आपको रिजल्ट है यहाँ पे 101%, क्योंकि मैंने करके दिखाया, बराबर ना। अगर लैंग्वेज का प्रॉब्लम था, हिंदी का इतना मुझे तकलीफ था कि पहले पूछे मत, 4 लोगों के सामने बिल्कुल मुझे बात करने को नहीं जमता था। तो आज कहाँ से कहाँ तक पहुँचा, बिकॉज ऑफ द विनर क्लब। ओके सर, थैंक्स वंस अगेन। थैंक यू सर के लिए एक बार जोरदार तालियां होना चाहिए। थैंक यू सो मच सर, थैंक यू। और भी बहुत कुछ लोग यहाँ है, 1-2 लोगों को मैं रिक्वेस्ट करूंगा जो पुराने हैं, जो ट्रेनर में आए थे 3 साल पहले भी आए थे, ऐसे भी कुछ लोग बैठे। मैं बाबुल सर को विनती करता हूँ वो आए और 2 मिनट हम क्या थे इनको थोड़ा सा बता दीजिए आप, बिकॉज ही इज अ विटनेस। हमारा पहला ट्रेनर जो हुआ था वो इनके टीम पे हमने किया था, राइट। तो जोरदार तालियों के साथ हम स्वागत करेंगे संतोष बाबुल सर का। नमस्कार मित्रो, त्यातले बरेच लोक आमचे इथं आज बी आहे। 16-17